दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान अत्यंत भीषण अपघात घडला. शिवाजीनगर या ठिकाणी राजेंद्र राजे यांच्या विहिरीत मारुती एक्सेल कार कोसळून इंदोरे येथील दरगुडे कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर या ठिकाणचे राजे बँकवेट हॉलमध्ये वडजे क्लासेस यांच्या वतीनं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. इंदोरे या ठिकाणचे सुनील दत्तात्रय दरगोडे हे आपल्या कुटुंबातील मुलांना कार्यक्रमासाठी घेऊन आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर इंदोरे तालुका दिंडोरी या ठिकाणचे दरगोडे कुटुंबीय कारनं घरी परतत असताना चालकाचा ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या शेजारील पाण्यानं भरलेल्या विहिरीत कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी संदीप चौधरी यांच्यासह सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, नगरपंचायतीचे अग्निशामक दल, पोलीस, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. विहीर पाण्यानं पूर्ण भरलेली असल्यानं मदत कार्यामध्ये मोठे अडथळे निर्माण झाले. 2 क्रेनच्या सहाय्यानं मध्यरात्री गाडी बाहेर काढण्यात आली. या दुर्घटनेत गाडीतून 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर एक मुलगी गाडीतून बाहेर पडून विहिरीत बुडाल्यानं तिचा मृतदेह शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या अपघातात सुनील दत्तात्रय दरगुडे यांच्यासह त्यांच्या पत्नी रेश्मा सुनील दरगुडे, मुलगी राखी उर्फ गुणवंती वय वर्ष 10 आणि 2 पुतण्या माधुरी अनिल दरगुडे वय वर्ष 13 आणि श्रावणी अनिल दरगुडे वय वर्ष 11 यांचा समावेश आहे. आशा अनिल दरगुडे वय वर्ष 32 यांच्यासह त्यांचा मुलगा श्रेयस अनिल दरगुडे वय वर्ष 11, मुलगी सृष्टी अनिल दरगुडे वय वर्ष 14 आणि पुतणी समृद्धी राजेश दरगुडे वय वर्ष 7 यांचाही या अपघातात मृत्यू झालाय. घटनास्थळी NDRFची टीमही दाखल झाली होती. संपूर्ण बचाव कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. स्नेहसंमेलनासाठी परिधान केलेल्या वेशभूषेतील लहान मुलांचे मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे दिंडोरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, दिंडोरी.